आज महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। निकालानुसार भाजप आणि महायुतीने शानदार कामगिरी करत भाजप 12 पैकी 8 जिल्हा परिषदांवर सत्ता मिळवणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे। भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकालावर म्हटले की भाजप महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल असे यापूर्वी सांगितले होते। महानगरपालिकाप्रमाणेच जिल्हा परिषदेतही भाजप जवळपास 8 जागांवर अध्यक्ष असतील। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास कामे करण्यात येतील आणि जनता आमच्या पाठीशी उभी राहील। बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्याचे निकालाबाबत सांगितले की अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले, पण महायुती महाराष्ट्रात येणार आहे। काही जिल्हा परिषदेवर अजितदादांचे, काही ठिकाणी शिंदे सेनेचे, तर काही ठिकाणी भाजपचे अध्यक्ष बसतील। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या माझ्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम घुगे जे आहेत। सर, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। सर, काय सांगाल, जे आता इलेक्शन चालले नगर परिषद आणि पंचायत, ते कशा प्रकारे तुम्ही बघतात आणि काय तुम्हाला आता आकडेवारी दिसून येतात? आत्ताच्या परिस्थितीत जर पाहिलं तर आपल्या आवाज इंडिया सच्चाई की खोज, म्हणजे आपण सत्य जाणून घेतात आणि सत्यता आपण नेहमी पाहत असता। महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमधून ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये बरीचशी घराणेशाही वर्षानुवर्ष, म्हणजे काँग्रेसच्या काळात सुद्धा घराणेशाही होती, आत्ताच्या काळातही सगळ्या पक्षाची घराणेशाही आहे। आणि आताच्या या लढतीमध्ये कसं आलं की आता सगळ्यांचा बॉस, जसे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी की अमित शाह यांचा जो काय म्हणतात ना चमत्कार, की जो भारतीय जनता पार्टी, आज भारतीय जनता पार्टीनी आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये जरा एक आपल्या योजनांच्या माध्यमातून जरा थोडी चमक बसवली आहे। पण मला दुसरं काय बोलायचं होतं की आता बऱ्याचशा पक्षात एक काळ असतो, एक काळ काँग्रेसवाले होते, काँग्रेसचा जमाना होता, त्यानंतर शिवसेना जमाना आला आणि आता भाजपने आता आपण जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भाजप आता 45% आहे। आणि जर खालोखाल पाहिलं तर अजितदादा पवारांच्या या दुःखद निधनाप्रसंगी एक सांत्वनापर थोडं राष्ट्रवादी, म्हणजे अजितदादांची थोडंफार त्यांना हे आहे। पण एकनाथराव शिंदेंचं ठाणा आणि या आपल्या पालघर भागामध्ये थोडाफार आहे। पण काय रायगड सांगाल, आता आपण पाहिलं की लाडकी बहीण योजना खूप गाजलेली होती, त्याचा फायदाही कुठेतरी आपण बघितला असेल। महानगरपालिका इलेक्शन झालंय, आता याचा फायदा इकडे एकनाथ शिंदेजींना झालाय का? एकनाथ शिंदेजींना जर आपण पाहिलं, ठाणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे किंवा नाशिक आहे, जिल्हे त्यांचे पालकमंत्री आहे, त्या भागामध्ये त्यांना निश्चित झालेला आहे। परंतु आताच्या काळामध्ये कसं असते की आपण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून योजना ही खरोखर पोचते का, आणि पोचल्यानंतर लोकांचं त्याविषयी जनमत हे दिसल्यानंतर मताच्या पेटीमध्ये तुम्हाला त्यात फरक जाणू शकतो। असं सर, घराणेशाही कुठेतरी आपण पाहतो की अनेक आमदारांचे मुलंही उभे होते, काही ठिकाणी ते जिंकलेत, काही ठिकाणी हारलेत। घराणेशाहीबद्दल सर काय सांगाल? अहो, आता घराणेशाही म्हटली ना, मोठमोठ्या नेत्यांमध्ये आदरणीय पवार साहेबांपासून तर बाळासाहेबां ठाकरे साहेबांपर्यंत सगळ्या ठिकाणी घराणेशाही आहे। आणि आता जर पाहिलं तर आपण कुठला असा नेता नाही, आता एकनाथराव शिंदे, त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आहेत, तर घराणेशाही सर्वत्र। आणि घराणेशाहीचा जो त्या ग्रामीण भागावरती, जिल्ह्यावर, तालुक्यावर प्रभाव पडतो आणि त्या प्रभावानुसार थोडीफार त्यांना मतपत्रात पडतात। पण आताच्या काळामध्ये आपण रायगड जिल्ह्यात वातावरण वेगळं पाहिलं, तटकरीचं राजकारण वेगळं आहे, किंवा तिकडच्या ज्या पक्षामध्ये थोडेफार तिथे मतभेद दिसून येतात असे। सर, काय सांगाल की ज्या प्रकारे आता जे पंचायत इलेक्शन झाले, कुठेतरी शरद पवार असू दे किंवा आपले उद्धव ठाकरेचे असू देत, खूप कमी मतगणना त्यांना भेटल्या, त्याचं काय सांगाल? कशा प्रकारे हे तुम्ही बघता? जाधव साहेबची परिस्थिती अशी आहे, आता एक काळ असा होता, शरद पवार महाराष्ट्रामधला बाप माणूस होता आणि अजूनही त्यांच्याबद्दलची प्रतिमा आहे बाप माणूस। पण आज त्यांचा जो वयोमानामुळे त्यांचा जो मोठा आजार आहे, त्यांची जी तडफड आहे, आणि जवळजवळ 85च्या वरचा माणूस आज कितपर्यंत धावपळ करू शकतो, तो महत्वाचा। आता ज्यावेळेला बाळासाहेब होते, बाळासाहेबांच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातूनही
निवडणुका जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्या काळातही नारायणराव राणेंचं कोकणामध्ये मोठं वर्चस्व होतं. मग तिथे सुद्धा राणेंसारख्या सीट आल्या गेल्या. पण आजही नारायणराव राणेंचं आज केंद्रात मंत्री आहेत, त्यांचं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थोडं प्राबळ आहे. आणि मला सांगायचं म्हटलं की की आपण घराणेशाहीचा विचार करतो, पण काही वेळेला भागातल्या तेथील स्थानिकांना ती घराणं त्यांना ती आपुलकी वाटत असतं. जसं आपण नगर जिल्ह्यामध्ये सहकार म्हणजे सगळे साखर सम्राट आहेत. प्रत्येक साखर सम्राटाच्या कुटुंब राजकारणात असतं. सर, सिंधुदुर्गाची तुम्ही गोष्ट केली. आपण पाहिलं की नितेश राणेंनी खूप मेहनत घेतली. त्यांचे कॅन्डिडेट्सही म्हणजे निवडून आलेत. परंतु अपक्षही 5 कॅन्डिडेट ते निवडून आलेत. त्याबद्दल काय सांगाल? कुठेतरी अपक्ष ही आपली मेहनत दाखवत आहेत का? नाही, अपक्षांचं व्यक्तिगत चांगला हे असेल. मग मला जर सांगायला म्हटलं ना, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर मागे जर भूतकाळात गेलो ना, की नाथ बॅरिस्टर नाथ पै आहे, बॅरिस्टर मधु दंडवते आहेत. म्हणजे समाजवादी चळवळीतील लोक आहेत. आणि त्या खालोखाल म्हणजे एक महाराष्ट्रातले विचारवंत सुरेश प्रभाकर प्रभू, तेही काळ त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. आणि आताच्या काळामध्ये नारायण राणेंचे चिरंजीव तिथे त्या भागात आहे. आणि आताच्या काळामध्ये कसं आहे की लोकल तो टिकेल त्याप्रमाणे त्यांचं ते भागामध्ये दिसतं. म्हणजे अपक्ष जे आहेत ते स्वयशा कुठे पक्षात आलं, पण त्यांचं त्या भागातलं लोकांवरती रेप्युटेशन चांगलं असतं. एखादा चांगला कार्यकर्ता प्रामाणिक आहे, पण त्याला जर कोणी बहिष्कृत केलं असेल आणि जर तो उभा राहिला आणि तो लोकमत जनतेचं मत त्याच्या बाजूने गेलं, तर निश्चितच तो निवडून येऊ शकतो. तर आता तुम्ही शरद पवारांची गोष्ट केली. कुठेतरी शरद पवारांचा दबदबा कमी झाला. आपल्याला वाटतं का रोहित पवार असेल किंवा बाकी त्यांची टीम असेल, जयंत पाटीलची, यांनी कुठेतरी ह्या वेळेला पुढाकार घेऊन थोडंसं कॅम्पेनिंगच्या आधी केली पाहिजे होती का? नाही, आता त्यांचं फक्त ना दक्षिण महाराष्ट्रातच जास्त चालतंय. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहिलं तर आपण जेव्हा नाशिक नगर ह्या भागातही आता वेगळं चित्र तुम्हाला दिसतंय. म्हणजे आता जर सांगायचं म्हटलं ना की आपण म्हणजे कोल्हापूरपासून सांगली, सातारा आणि पुण्यापर्यंत की पवार साहेबांचं आणि काही राजेशाही घराणे सुद्धा राजकारणात आहे. आणि पवारांना काय आता सध्या त्यांच्या वयाच्या मानामुळे त्यांच्या जी लेख आहे सुप्रिया सुळेताई, त्याही प्रयत्न करताय. आणि मुलं जी ही लोक आहेत, मुलं आहेत, ती आपापल्या प्रमाणे काम करताय. पण त्यांच्या पाठीशी अनुभव हा एक महत्वाचा असतो. आपण पाहतो सगळ्या निवडणुकीमध्ये शरद पवार हे किंग मेकर, पण ह्यावेळी कुठेतरी ते थोडेसे दाबून दिसलेत किंवा वयामानामुळे फरक पडलाय का? अहो, खरीच आहे. आता तुम्ही जर विचार केला ना, खूप मागे गेलात तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण साहेब, तेही असे राजकारणात आणि असे मागे पडले. त्यांचा जो काळ संपला गेला. पवार त्यावेळेला लिडिंगला होते, पण यशवंतरावांकडे अशी परिस्थिती होती की प्रत्येकाचा एक जमाना असतो, प्रत्येकाचा एक काळ असतो. आणि त्या काळाप्रमाणे लोक आपापल्या म्हणजे चमकत असतात. आता आपण पाहतो की कुठेतरी सुमित्रा पवार ह्या राष्ट्रवादी अध्यक्षही झाल्यात. त्यांचा येणाऱ्या काळात काय सांगाल तुम्ही? कशा प्रकारे प्रभाव दिसून येईल? नाही, त्यांना सांत्वन आहे. त्यांना सगळ्यांनी सांत्वन केलंय. आजच त्यांच्या अजितदादांचा 13वा झालाय. पण आता कसं आहे की एखाद्या व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीचं दुःख आणि ते लिमिटेड असतं. आता आपण जर पाहिलं तर दुःख महाराष्ट्रातल्या अनेक नेते, विलासराव देशमुख असो, गोपीनाथराव मुंडेजी असो, असे मोठमोठे प्रमोद महाजन असो, असे मोठमोठे नेते ज्याला देवाघरी गेले, त्या वेळेला मग नंतर काय होतं की व्यक्ती गेल्यानंतरची परिस्थिती आज आपल्याला दिसते. गोपीनाथराव मुंडे गेल्यानंतर आज मराठवाड्यातलं काय चित्र आहे. प्रमोद महाजन आपले जळगावचे आहेत, एवढे मोठे भाजपाचे नेते होते किंवा ही मंडळी आहे. तर आताचं चित्र असंच असणार आहे. सर, काय सांगाल सर, आत्ताची जी निवडणूक आहे, तुम्हाला वाटतं का देवाभाऊ आपले देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे जनता उभी आहे? देवाभाऊंकडे कसं वक्तृत्व करतो, नेतृत्व आहे. आणि त्यांची जी काम करण्याची RSS राष्ट्रीय स्वसंघ आणि त्याचबरोबर अख्खा मीडिया म्हणजे आमचं प्रसार माध्यम आहे ना, ते त्यांना प्रत्येक गोष्टी उचलून धरत आहे. त्याच्यामुळे देवाभाऊंचं एक काय म्हणतात ना की चमत्कार म्हणतात, एक लाट अशी म्हटली जाते. आणि ते कसं आहे की त्या तालुका जिल्ह्यावाईज ग्रामीण भागातली लोक विचार करतात की मला माझ्या जिल्ह्यामध्ये देवाभाऊला आणलं
तर मला महाराष्ट्राचा फंड आमच्या कामाला विकास कार्याचा निधी मिळेल किंवा दिल्लीवरून विकास कार्य निधी दिला आमच्या जिल्ह्याचा विकास होईल, ह्या दृष्टीकोन लोक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पाठराखण करतात. आपण इथे पाहू शकतो की राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कुठे ना कुठेतरी जनतांनी विश्वास ठेवून ही निवडणुकी जी आहे ती त्यांनी आपल्या पदरात पाडली आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.